नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा एका टॉनिक बद्दल माहिती घेणार आहोत की ज्याचं काम प्लांट ग्रोथ प्रमोटर आणि त्याच्यासोबत ते टॉनिक म्हणून सुद्धा या ठिकाणी याचा वापर होतो। तेच म्हणजे तुमचं टाटाभार विषयी माहिती घेत असताना त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात, मोड ऑफ ऍक्शन काय आहे, कोणत्या पिकांना याचा वापर केला जातो, कोणत्या स्टेजमध्ये याचा वापर केला जातो, याच्यामध्ये कॉम्बिनेशन कोणकोणती चालतात, तुमचं इन्सेक्टिसाइड म्हणा किंवा बुरशीनाशक म्हणा, कोणकोणती या ठिकाणी याच्यामध्ये कॉम्बिनेशन चालतात, याचा फायदा आपल्याला केव्हा होतो आणि कोणत्या कंडिशनला होतो, याची किंमत किती असते आणि याचा रेनफास्टनेस किती आहे, व घटकांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी किंवा इतर फळपीक उत्पादक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिला त्याच्यामध्ये घटक कोणकोणते असतात ते तुम्हाला सांगतो। पहिला त्याच्यामध्ये असतं अमिनो ऍसिड 21%, आणि त्याच्यानंतर ते तुमची कर्बोदके असतात। ते कर्बोदके म्हणजे तुमचे ऑर्गॅनिक, ते कल्चरनी बनलेलं आहे, त्यामध्ये रासायनिक कोणतंही मिश्रण नाहीये। त्यामुळे ते जे कार्बोहायड्रेट म्हणतात त्याला, कर्बोदक्याला, ते तुमचं 6.5% म्हणजे 6.5% याच्यामध्ये ते जास्त असतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं जे अमिनो ऍसिड असतं, ते अमिनो ऍसिड हा विविध प्रकारच्या तुमच्या शेतामधील जी पिकं असतात त्याच्यामधून तयार केलेलं असतं हे ऑर्गॅनिक अमिनो ऍसिड। याचा फायदा काय होतो, तुमचं जे हे प्लांट ग्रोथ आहे, म्हणजे तुमच्या पिकांची चांगली वाढ या ठिकाणी होत असते। दुसरी गोष्ट म्हणजे तुमची प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी असते ती सुधारते, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला अन्न निर्मिती तयार होण्यास त्याचा फायदा होतो। म्हणजे काय, जर तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या फळ पिकामध्ये किंवा तुमची पालेभाजी असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला अन्न निर्मिती म्हणजे तुमचे स्टोरेज वाढवण्याचं काम हे जास्तीत जास्त हे तुमचं टाटाभार करत असतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रोगप्रतिकारक शक्ती हे तुमचं वाढवत असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिकामधील स्ट्रेस कमी करणं, म्हणजे तुमच्या फळपिकाला किंवा तुमच्या पालेभाज्याला अजैविक ताण आला असेल तर त्यामध्ये तुमचा हा टाटाभार तुम्हाला स्प्रे केल्यानंतर तुम्हाला हे थोडक्यामध्ये कव्हर होऊन जात असतं। तर आता पुढच्या महत्त्वाची स्टेज म्हणजे कोणत्या स्टेजला याचा वापर टाटाभारचा आपण केला पाहिजे याविषयी तुम्हाला सांगतो। जेव्हा तुमच्या बागेची किंवा तुमच्या फळपिकाची जेव्हा तुमची 10 ते 15% म्हणजे फुल निघायला चालू होते, तुमच्या बागेला जेव्हा 10 ते 15% फुलं निघायला चालू होते, त्या कंडिशनला तुम्ही याचा वापर हा करू शकता। आणि दुसऱ्या कंडिशनला तुमच्या ज्यावेळेस सेटिंग होत असते त्यावेळेस जरी तुम्ही या ठिकाणी याचा वापर केला तर तुमच्या सेटिंग ही चांगल्या प्रकारे होत असते। फक्त एवढंच की डाळिंब पिकामध्ये तुम्ही याचा वापर हा एकदाच करायचा आहे, जास्तीत जास्त करायचा नाही। थोडेसे जे साईड इफेक्ट आहेत, आणि याचं मेन महत्त्वाचं कारण म्हणजे की जास्त याचा वापर केल्यानंतर कोण म्हणतं तेलकट वगैरे येतं, असं काही नाही। फक्त प्रमाणाच्या बाहेर कोणत्याही गोष्टीचा वापर केल्यानंतर आपण याचा साईड इफेक्ट जाणवतच असतो। त्यामुळे याचा वापर हा तुम्ही फळपिकामध्ये फुलं निघण्याच्या वेळेस तुम्ही एकदा याचा वापर केल्यानंतर कोणतीही अडचण तुम्हाला जास्त करून येत नाही। तर तुम्ही 3 वेळा 4 वेळा याचा वापर केला, किंवा तुम्ही खालून ड्रिंचिंग वरून पण 2-3 वेळा दिला आणि वरून पण तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला फुलविकचं प्रमाण तुमच्या झाडामध्ये वाढल्यानंतर हे तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट जाणवणार आहे। म्हणजे तुमच्या बाळेत तेलकटचे स्पॉट हे 100% येतच असतात। फुलविक, अॅमिनो आणि सीवीड ह्या 3 गोष्टी जर तुम्ही अतिप्रमाणात दिल्या तर थोडासा साईड इफेक्ट येत असतो। त्यामुळे असं काय हेच दिल्यानंतर, फवारल्यानंतरच तुमच्या बागेला तेलकट येईल असं काय जास्त शक्यता याची नसतेच। आणि याचं कॉम्बिनेशन म्हणलं तर तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड म्हणा किंवा बुरशीनाशक म्हणा, या कोणत्याही तुम्ही याचं कॉम्बिनेशन करू शकता। बुरशीनाशक, कीटकनाशक याच्यामध्ये कोणतेही तुम्ही कॉम्बिनेशन याच्यामध्ये चालतं। आणि याचं फायदा बघितलं तर तुम्हाला फायदा सांगितलेला आहे, आणि त्याच्यामध्ये अजून तुमची फुलगळ वगैरे थांबवते। अमिनो ऍसिडचं प्रमाण असल्यामुळे तुमच्या बागेमध्ये फुलगळ जी होत असते ती थांबवते। फळाचा आकार म्हणा, फळाची साईज, चकाकी सुधारत असते, आणि जैविक ताण तो जो आहे तुमचा तो हे टाटाभार कमी करत असते। अशा प्रकारचे विविध फायदे या टाटाभारमध्ये होत असतात। आणि याची किंमत बघायला गेलं तर किंमत ही एकदम खूप कमी आहे। आणि याचं प्रमाण म्हणलं तर तुम्ही 1 ते 2 ml पर्यंत तुमच्या स्टेजची कंडिशन बघून तुम्ही याचं प्रमाण घेऊ शकता। आणि याचा कालावधी म्हणजे एकदा स्प्रे केल्यानंतर तुम्ही कमीत कमी 20 ते 22 दिवस याचा स्प्रे नाही केला तरी काय अडचण येत नाही। त्याला 100% तुमचा रिझल्ट या 20 ते 22 दिवसापर्यंत तुमचा रिझल्ट याचा टाटाभारचा येत असतो। तर याची किंमत म्हणायला गेलं तर तुम्हाला एक अर्धा लिटरची बॉटल किंवा एक 500 ml ची बॉटल ही तुम्हाला 400 ते 500च्या दरम्यान ही भेटते। याची किंमत खूप कमी असल्यामुळे भरपूर शेतकरी हे टाटाभारचा वापर करत असतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या बागेमध्ये जैविक ताण आला असेल, किंवा तुमच्या बागेत फुलगळ होत असेल, किंवा तुमच्या बागेला फळाला चकाकी आणायची असेल, किंवा अनेक दुसऱ्या कोणत्याही तुमच्या क्वालिटी संदर्भात समस्या असतील, तर या तुम्ही टाटाभारचा वापर हा एकदम व्यवस्थित करू शकता, काय अडचण नाहीये। आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा। नवीन एका विषयावरती नवीन एका माहितीसह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।